ते प्लीज कॉम बॉक्स कडे त्वरित आपण बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवा. सलामीचे फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. प्रसाद भामुगडे आपल्याला पाहायला मिळतील आणि त्याचबरोबर तुषार कांबळे आपल्याला पाहायला मिळतील. दोन्ही आक्रमक शैलीचे फलंदाज, आक्रमक शैली त्याचबरोबर धुव्वाधार शैलीचे फलंदाज, दोन्ही बिग हिटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. आणि दुसऱ्या बाजूला नव्या नायट्रॉज कोलाड, अर्थात याच सर्व आमच्या मित्रांनी ओमेगा चॅम्पियन ट्रॉफीचं जबरदस्त आयोजन केलेलं आहे आणि श्री प्रमोद शेठ अनंत मस्कर पुरस्कृत ही ट्रॉफी आपल्याला ओमेगा चॅम्पियन ट्रॉफी पाहायला मिळते सन 2025. पहिले बॉलर बॉलिंग मार्कवर यावेळेस बॉलिंग करताना आपल्याला पाहायला मिळतील हरेश सानप, स्वतः टीम कर्णधार. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय राईट हँड बॅट्समन उजव्या हाताचे फलंदाज प्रसाद भामुगडे पाहायला मिळतील आपल्याला. याच्या अगोदर जो सामना झाला त्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच मिस्टर सूरज करकरे, आपल्याला विनंती असेल आपण टॉस का बॉस या ठिकाणी यायचं आहे प्लीज आणि आपली मॅन ऑफ द मॅच त्या ठिकाणी आपण घ्यायची आहे. सूरज करकरे मॅन ऑफ द मॅच. सामन्याला होते सुरुवात. पहिला बॉल उंच उडवला, बॉल खाली स्वतः ओफ. हरेश सानप कॉट अँड बॉल करण्याचा प्रयास केला होता, तिथपर्यंत पोहोचले होते पण बॉल हाताला स्पर्श झाला नाहीये. झेल होतोय ड्रॉप, जीवनदान मिळेल. मॅन ऑफ द मॅच मिस्टर सूरज करकरे. पहिल्याच बॉलवर जरूर स्वतः चान्स बनवला होता, संधी बनवली होती. ओ या ठिकाणी सूरज करकरे यांना मॅन ऑफ द मॅच देतील सन्माननीय आदरणीय कोलाड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, एक डॅशिंग रुबाबदार व्यक्तिमत्व, देखणं असं व्यक्तिमत्व बाळाशेठ महाबळे यांच्या शुभ हाताने मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी दिली जाईल. यावेळेस सुरेख फटका, शानदार हा बॉल जाईल लॉंग ऑफच्या दिशेला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आपण पाहतोय. जरूर इथं जरूर एक धाव आणि याच दरम्यान आपण पाहू शकतो नो बॉल. नो +1 आव्हान तर 2 धावा जरूर या ठिकाणी जोडल्या जातील. या 2च्या आकड्याने स्कोर काढा पुढे सरसावेल. फुलक आपण पाहतोय 3 या आकड्यावर जाऊन पोहोचेल पुन्हा एकदा. याही वेळेला आपण पाहतोय फ्री हिटचा बॉल, त्याला उडवण्याचा प्रयत्न जरूर केला होता. क्षेत्ररक्षण आपण पाहतोय सर्कलच्या हातमध्ये जरूर तैनात आहे. सिंगल एक धाव मिळेल. सिंगल एका धावेने स्कोर कार्ड हळूहळू 4 या आकड्यावर जाऊन पोहोचेल. एका बाजूला प्रसाद भामुगडे आहे, दुसऱ्या बाजूला तुषार कांबळे आपल्याला फलंदाज आक्रमक शैलीच्या पाहायला. डाव्या हाताचे बॉलर मिस्टर हरेश सानप. षटकातील पुढचा बॉल यावेळेला आपण पाहतो डायरेक्ट फुल टॉस बॉल, त्याला दिशा दाखवली आहे, लॉंग ऑफच्या डोक्यावर फेकून दिले. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय लॉंग ऑफ मध्ये तैनात आहेत. सिंगल एकच धाव. जसं क्षेत्ररक्षण सजवले ना तीच बॉलिंग करताना मिस्टर हरेश सानप आपल्याला पाहायला मिळतील. नव्या नायट्रोज कोलाड या संघाकडून आतापर्यंत सिंगलने काम बनतंय. 5 आकड्यावर स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल. यावेळेला समोरची लाईन थोडासा भरकटणारा बॉल, व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा येतोय. एक धाव अतिरिक्त खर्च करताना हरेश सानप आपण पाहतोय. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय पुरुषोत्तमजी भगत सर मॅन फ्रॉम रेवदंडा, मोहम्मद बकवाल सर मॅन फ्रॉम रेवदंडा आणि विक्रांत पाटील मॅन फ्रॉम अलिबाग.
तिन्ही पंचांचं हार्दिक स्वागत आणि यावेळेला स्वागत केलंय मिस्टर हरेश सानपचं फलंदाज तुषार कांबळेचा पहिला षटकार. हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. सुरुवातीला सिंगलने धावा घेण्याचा प्रयत्न पण यावेळेस हात खोललेत. ओ हो यू मिस. आय डेफिनेटली परफेक्ट निशारा साधलाय. यस त्या उद्ध्वस्त विकेटचं पतन. फलंदाज प्रसाद बामुगडे बॅक टू दी डक आउट. काय बॉल हाताळले हरेश सानपने. जबरदस्त पाहायला मिळाला. असं म्हणतात ना, पतझड हुए बिना पेड़ पर नए पत्ते नहीं आते, कठिनाई और संघर्ष सहे बिना अच्छे दिन नहीं आते. परफेक्ट निशाणा साधलाय हरेश सानपने आणि विकेटचं पतन. महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर तर मैदानाच्या आतमध्ये नंबर 3 वर बॅटर सिद्धू मोरे. आणखी एक आक्रमक शैलीचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोहा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन टीम कडून. त्या मॅच मध्ये तुम्ही जर पाहिलं ना अगदी निरखून तर दोन्ही टीम मध्ये बलाढ्य खेळाडूंचा भरणा असलेला संघ दोन्ही आहेत. रोहा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आणि नव्या नायट्रोज कोलाड देखील. ऑलराऊंडर देखील भरपूर तुम्हाला दोन्ही बाजूला पाहायला मिळतील. ही चुरस ही लढाई अतिशय महत्वपूर्ण आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग मार्कवर आपण पाहू शकता ओमकार सानप पाहायला मिळतील आपल्याला. ओमकार सानप उर्फ बंटी आपल्याला पाहायला मिळतील. थोडासा बेल्सचा प्रॉब्लेम या ठिकाणी पाहायला मिळाला. नवीन बेल्स आपण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. एक ओमेगा चॅम्पियन्स ट्रॉफीचा हा धमाका पाहायला मिळते. प्रेक्षणीय लढत सर्व आपल्याला पाहायला मिळते. शानदार मैदान या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. त्याचबरोबर तितकीच शानदार अशी खेळपट्टी देखील पाहायला मिळते. मैदानाच्या चौफेर आपण पाहतोय. प्रेक्षक जरूर हा सामना पाहतायत. त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावर देखील आपल्याला मान्यवर या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि आपण आतापर्यंत पाहतोय रात्रीचे पाहिलेत ना 1:02 घड्याळामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि 1:02 झालेला असताना बॉलिंग मार्कवर बंटी सानप आलाय. हा पहिलाच बॉल त्याला दिशा दाखवली आहे. स्क्वेअर लेगला बॉलला खेळलाय. डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक बॉलवर वेगाने जरूर सरसावेल. तद्वत मात्र धावा जरूर या ठिकाणी घेतल्या जातील. या 2च्या आकड्याने स्कोअर कार्ड आपण पाहू शकतो. धाव फलकावर 14 धावा आतापर्यंत. जरूर अगदी 55 धावेच्या आतमध्ये आम्ही थांबू. हरेश सानपने सांगितलंय तर दुसऱ्या बाजूला बंटी पाटीलने सांगितलं की याही पेक्षा मोठी धावसंख्या बनवण्याचा आमचा देखील विचार असेल. यावेळेला फटका तर मोठा खेळलाय. गगन चुंबी उडान लंबी. ओफ हा 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 हा. कल्पेश लोखंडे त्या ठिकाणी पाहायला मिळाले. एक साधा सोपा सरळ झेल ड्रॉप झालाय आणि यावेळेला जीवनदान देखील मिळेल. पंधरा धावा स्कोर कार्डवर
संधी बनवली होती यावेळेस बंटी सानपने, पण संधीचं सोनं करता आला नाहीये. कारण बॉलर तर अगदी मेहनत करून बॉलिंग करत असतो, त्याला सपोर्ट जर कोण करतो ना क्रिकेटमध्ये तर ते क्षेत्ररक्षक. क्षेत्ररक्षकांचा चांगला सपोर्ट असेल तर बॉलर्सना अजून मजा येते बॉलिंग करायला. जर इथून बघूया बंटी सानपचा पुढचा बॉल. यावेळेला देखील आपण पाहतोय मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता, पण मोठा फटका लागत नाहीये. सिंगल, एकच धाव आपल्याला पाहायला मिळेल. सिंगल एका धावेने स्कोर काढा 16 या आकड्यावर जाऊन पोहोचेल. 5 षटकांची मॅच आहे. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर. थोडासा संतगतीचा खेळ मात्र जरूर मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. प्रेक्षक टाळ्या शिट्या कधी वाजवतात मोठे फटके येतात ना त्यावेळेस. वाह वाह, यावेळेस आपण पाहतोय ताय पडला बॉल लागतोय. जोरदार अपील बंटी सानपची, पण नाहीये. इथं लेग पाईच्या स्वरूपामध्ये सिंगल एक धाव मिळेल. सिंगल धावेने स्कोर कार्ड 17 या आकड्यावर जाऊन पोहोचेल. 1 विकेट लॉस. रोहा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन डगआउट जरूर वाट पाहतोय की कधी आमच्या बॅटरच्या बॅटमधून मोठे फटके येत आहेत. षटकातील पुढचा बॉल. वा, पुन्हा एकदा याही वेळेला आपण पाहतोय आणखी एक बॉल. हाही बॉल आपण पाहतोय ताय पडला जरूर लागलाय, पण पुन्हा एकदा पंचांनी सांगितलं की नाहीये, बाहेर जाणारा बॉल आहे. सिंगल एक धाव पुन्हा एकदा मिळेल. जबरदस्त बॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला बंटी सानप यांच्याकडून. आतापर्यंत आपण पाहतोय बंटी सानपने चेंडू टोटल 5 चेंडू हाताळलेत आणि 5 बॉलचा जर विचार केलात ना तर धावा आतापर्यंत 6 खर्च केल्यात. जबरदस्त बॉलिंग म्हणावी लागेल. यावेळेला हात खोललेत, जागा बनवली, उडवलाय, ठोकलाय, षटकार. स्कोर कार्ड आपण पाहू शकता 24 या आकड्यावर. हा सामना जरूर 5 षटकांचा आहे, म्हणजे तिसरं षटक आहे ते 50-50 ओमेगा चॅम्पियन ट्रॉफी. अर्थात रूल्स नियम आपल्याला माहिती आहे. या ओव्हरमध्ये तुम्हाला 14 धावा करायच्या आहेत. रोहा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन टीम, आणि जर तुम्ही ह्या ओव्हरमध्ये 14 धावा बनवल्या नाहीत तर आपल्याला बनलेल्या धावांपैकी तुमच्या 6 धावा कमी होतील. एक नवीन नियम या ठिकाणी पाहायला मिळतोय. ही बॉलिंग एक खरंच मजेशीर आपल्याला पाहायला मिळेल. इथं तुम्हाला अगदी धावा करायच्याच आहेत. जसं सामना शेवटी जातो ना त्यावेळेस आपण म्हणतो ना 6 बॉलमध्ये आता 20 धावा पाहिजे, 25 या करायच्याच आहेत. तसं हे षटक पाहायला मिळेल. आणि आले तर राज बिरगावले आपल्याला पाहायला मिळतील. डाऊन द ग्राउंड पहिलाच बॉल पाहायला मिळतोय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. रनआउटचा चान्स पडेल. 2 धावा कंप्लीट पहिल्या बॉलवर. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट, बॉन्डिंग जबरदस्त पाहायला मिळेल आपल्याला. एका बाजूला तुषार कांबळे आहेत तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सिद्धू मोरे आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या बॉलवर तर 2 धावा घेतल्यात. राज बिरगावले षटकातील दुसरा बॉल. याही वेळेला आपण पाहतोय पुन्हा एकदा त्याच झोन मध्ये तोच क्षेत्ररक्षक वेगाने बॉलवर आले आणि याच दरम्यान वाह सिंगल, एकच धाव. सिंगल एका धावेने स्कोर कार्ड पुढे सरसावेल. धावफलक आपण पाहू शकता 27 या आकड्यावर जाऊन पोहोचेल. षटकातील चौथा बॉल राज बिरगावलेचा असेल. यावेळेला आपण पाहू शकतो, माफ करा, तिसरा बॉल यावेळेस पाहायला मिळेल आपल्याला. आणि इथं आपण पाहू शकतो पुन्हा सिंगल, एकच धाव मिळेल. कमालीचं षटक या ठिकाणी फेकलं जात आहे. आतापर्यंत 3 चेंडू फेकले, 3 बॉलमध्ये 4 धावा खर्च केल्यात. म्हणजे येणाऱ्या 3 बॉलमध्ये 10 धावा करायच्या आहेत रोहा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या या फलंदाजांना.
या वेळेला आपण पाहतोय जरूर आडव्या बॅटने बॉलला स्टिअर करण्याचा प्रयास केलाय. डाऊन द ग्राउंड हा फटका. वा कमालीचं षटक या ठिकाणी राज भिरगावलेचं आपल्याला पाहायला मिळतंय. फील्डचं जसं सजावट केलंय त्याच पद्धतीने बॉलिंग देखील या ठिकाणी केली जाते. परफेक्ट नियंत्रण करणारी बॉलिंग आहे. अचूक टप्प्याची बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडू हाताळलेत. षटकातील पुढचा बॉल. यावेळेला बॉलला उडवले. बॉल हवेमध्ये आहे. बॉल खाली क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. आणि याच दरम्यान विकेटचं पतन. रुपेश धनवीने टिपला झेल. संपलाय बॅटरचा खेळ. इथून मात्र आपण पाहू शकतो आतापर्यंत राज बिरगावलेने 5 चेंडू फेकलेत. 5च धावा खर्च केल्यात. तुम्हाला या ओव्हरमध्ये 14 धावा करायच्या होत्या. अजून 1 बॉल बाकी आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय बंटी पाटील टीमचे कर्णधार टीमचे लीडर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. बॅटिंग लाईन अजून खोलवर आहे रोहा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन टीमकडे. पण दुसऱ्या बाजूला नव्या नायट्रोस कोलाट एक कमालीची बॉलिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आम्ही म्हटलं ना की दोन्ही बाजूला पाहिलं ना भलाढ्य खेळाडूंचा भरणा आहे. आणि खास करून रोहा तालुक्यातील हे क्रिकेटर सर्व आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा बॉल असेल राज बिरगावले यांचा. षटकातील शेवटचा बॉल. या वेळेला उडवले. क्षेत्ररक्षण दूरवर. बॉल निघून जाईल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ओव्हर दी रोप. चौकार. बनल्यात आतापर्यंत. आणि या 33 मधून आपल्याला 6 धावा इथं कमी करायच्या आहेत. कारण या ओव्हरमध्ये 14 धावा बनवलेल्या नाहीयेत. म्हणजे पुन्हा हा आकडा जर पाहिलं ना थोडासा खाली आलाय. 27 27 या आकड्यावर. पहा ना काय वेगळेपणा आहे या ओमेगा चॅम्पियन ट्रॉफी मध्ये. आजवर आपण अनेक टुर्नामेंट पाहतो पण असं चित्र तुम्हाला कुठे पाहायला मिळत नाहीये. एक वेगळंच चित्र एक वेगळं नियम नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्कवर बदलाव झालाय. बॉलिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळतील कल्पेश लोखंडे. पहिला बॉल पहिला बॉलला उडवलाय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. आणि या वेळेला विकेटचं पतन. फलंदाज बाद. ग्रामीण क्रिकेट असोसिएशन टीमला बॅटर मैदानाच्या आतमध्ये सचिन माळी. वा पहा ना बॅटिंग मध्ये किती खोलवर अजूनही आहे. खूप मोठी बॅटिंग लाईन आहे. सचिन माळी देखील आक्रमक फलंदाज आहेत. पण दुसऱ्या बाजूला तितकीच बॉलिंग लाईन देखील खोलवर तुम्हाला पाहायला मिळते. पहिले आपण पाहिलं हरेश सानपने बॉलिंग केली. तदनंतर आले बंटी सानप. त्यांनी देखील सुरेख बॉलिंग केली. तदनंतर राज बिरगावलेवर दारोमदार होतं. त्यांच्या षटकामध्ये 14 धावा करायच्या होत्या. त्यांनी देखील थांबवलं. आणि इथं कल्पेश लोखंडे आले आणि पहिल्याच बॉलवर त्यांच्या हाताला सफलता लागली आहे. कमालीचं षटक आहे. दुसरा बॉल ओ पंचांचा कॉल आलाय. नो बॉल. येणारा बॉल फ्री हिट. पंचांनी शिक्षा लगावली आहे. जसं कोर्टामध्ये गेल्यानंतर आरोपीला जज शिक्षा ठोठावत असतात ना क्रिकेटच्या मैदानामध्ये देखील पंच
बोलच ना शिक्षा ठोठावत असतात हे चित्र विचित्र आपल्याला पाहायला मिळाला. फ्री हिटचा बॉल, फ्री हिटचा बॉल, त्याला उडवले काय मैदानाच्या बाहेर की आत? यस, मैदानाच्या बाहेर आलाय रॉयल रॉकेट. हा हा हा, हे चित्र फार विचित्र आहे. कल्पेश लोखंडेने पहिला बॉल तर सुरेख हाताळला होता, सफलता आली होती त्यांच्या नावावर. थोडासा या क्षणाला कान मंत्र गुरु मंत्र नक्कीच दिला जातोय, कारण क्रिकेटमध्ये हे महत्वाचं आहे मित्रांनो. तुमच्या खेळाडूचं मनोबल खस्ता कामा नाहीये. तुमच्या खेळाडूला तितकाच पुन्हा तुम्हाला विश्वास द्यावा लागतो की तू बॉलिंग करू शकतोस. तो विश्वास इथं दिलाय. यावेळेला आपण पाहतो एक क्रॉस दी लाईन खेळलाय, मोठा फटका स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरून आलाय लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार. पाच वर आलेत पण नंबर 1 सारखी बॅटिंग करतायत. असं वाटतं की डग आउट मधून पूर्णपणे सेट होऊन आलेत. वा भाई वा, कल्पेश लोखंडेवर हल्ला बॉल केला जातोय. पुन्हा पुन्हा कल्पेश लोखंडेला नव्या नायट्रॉस कोलाटचे खेळाडू समजावतात की तू बॉलिंग करू शकतोस, फक्त अचूक टप्पा इथं तुला फेकायचा आहे. पुढचा बॉल. याही वेळेला पुन्हा एकदा ऑन फील्डच्या वरून मारण्याचा प्रयत्न, पण सुरेख झेल टिपलाय. आपण पाहू शकता फलंदाज सचिन माळी बॅक टू दी पवेलियन. छोटीशी इनिंग पण महत्वाची इनिंग आपल्याला सचिन माळीची पाहायला मिळाली. आणि शेवटी पुन्हा एकदा कल्पेश लोखंडेने आपलं काम तमाम केलंय. कारण असं म्हणतात मित्रांनो, कीमत पानी की नहीं प्यास की होती है, कदर मौत की नहीं सांस की होती है. अरे प्यार तो बहुत लोग करते हैं इस दुनिया में, पर कीमत प्यार की नहीं विश्वास की होती है. विश्वास त्याच्यावर सातत्याने खेळाडूने ठेवला आणि तो विश्वास या ठिकाणी सार्थ ठरवला मिस्टर कल्पेश लोखंडे या नावाने. आणि आणखी एक सफलता त्यांच्या हाताला लागली आहे. सचिन माळीला दाखवला घरचा रस्ता. आणि बॅटर मैदानाच्या आतमध्ये विघ्नेश थिटे पुन्हा एकदा. वा वा, परफेक्ट जड मध्ये हा बॉल पाहायला मिळाला. परफेक्ट निशाणा साधला होता. सिंगल एक धाव. एक निष्केचा श्वास सोडला असेल कल्पेश लोखंडेने, कारण पहिल्या बॉलवर सफलता, तदनंतर लगातार 2 चेंडू नो बॉल फेकल्यानंतर थोडासा कॉन्फिडन्स लो झाला होता, पण पुन्हा कॉन्फिडन्स हाय झालाय कल्पेश लोखंडेचा. हो हो हो, यावेळेस मात्र तोफा दिलाय, तोफा स्वीकारलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर हा आलाय लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार. जितना गहरा अधिक हो कुआं उतना मीठा जल मिलता है. वाह भाई वाह, ठोकलाय षटकार. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. जिथं धावसंख्या थोडीशी दबावाखाली आली होती ना, त्या धावसंख्येचा वेग सुसाट वाढवताना या ठिकाणी पाहायला मिळतो आपल्याला बॅटर बंटी पाटील. टीमचे कर्णधार आहेत, आक्रमक शैलीचे, धुव्वाधार विस्फोटक शैलीचे फलंदाज म्हणून ज्यांची ख्याती आहे. या षटकातील कल्पेश लोखंडेचा शेवटचा बॉल असेल. समोर आहेत बंटी पाटील.
याही बॉलला उडवण्याचा प्रयास केला होता, बॅटच्या स्टिकरला हा बॉल लागला नाहीये. लॉंग ऑनच्या डोक्यावर सिंगल, एक धाव. षटक क्रमांक 4 होतय समाप्त. 4 षटक अखेर. स्कोर कार्ड धावफलकावर 49, 49 धावा. रोहा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संघ या स्थितीमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. यानंतर पुढील होणारा सामना जे आपले 8 संघ आहेत त्याच्यामधील विजेते संघ आहेत. SD स्पोर्ट्स पाली विपक्ष नवगाव. कर्णधार आपण प्लीज टॉस का बॉस या ठिकाणी यायचं आहे. टॉस करण्यासाठी ही आपल्याला विनंती असेल. SD स्पोर्ट्स पाली विपक्ष नवगाव. बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय हरेश सानप. ओहो हो हो, थंडी उडवणारा हा फटका. बॉल बॉर्डर लाईनच्या पलीकडे वाईडिश लोंगावरून ठोकलाय. षटकार. पहिल्याच बॉलला दूर 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 पाठवलाय 6 धाब्यांसाठी. बंटी पाटील थांबायचं नाव घेत नाहीये. कर्णधार आहेत, टीमचे लीडर आहेत आणि त्याच ताकदीची बॅटिंग करताना याही वेळेला आणखी एक बिग हिट, आणखी एक बिग हिट. पण या वेळेला ओह क्या बात है, कमाल. 100 पैकी 100 मार्क्स जरूर द्यावे लागतील. क्षेत्ररक्षण आपण पाहतोय रोहन सानप. आपल्या हाईटचा पुरेपूर फायदा घेतलाय. काय हाईट आहे रोहन सानपची. उंच पुरा खेळाडू आहे आणि पूर्णपणे बॉलला आतमध्ये ढकलून दिले. अगदी ऐन वेळेला परफेक्ट हनुमान उडी घेतली आहे आणि इथं 6 धावा पैकी आपण पाहिलं ना तर 4 धावा तर नक्कीच रोखल्यात. याही वेळेला आपण पाहतोय डाऊन द ग्राउंड शॉट. गोलीच्या वेगाने पुन्हा एकदा रोहन सानप तितक्याच वेगाने बॉलवर. तद्वत दुसऱ्या धावेचा प्रयत्न सक्सेसफुल. 2 धावा. या 2च्या आकड्याने स्कोर कार्ड पुढे सरसावेल. धावफलक 59. रोहा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन. वा एका बाजूला कर्णधार हरेश सानप बॉलिंग मार्कवर. कर्णधाराची लढाई आहे लॉंग ऑनच्या डोक्यावर. सिंगल एक धाव आपल्याला पाहायला मिळते. सिंगल एका धावेने आपण पाहू शकतो. स्कोर कार्ड 60 या आकड्यावर. साठ धावा बनल्या. आता इथून येणारे शेवटच्या षटकातील चेंडू असतील फक्त 2. आणि समोर आहेत विघ्नेश. बॉल क्रमांक 5. यावेळेस आपण पाहतोय 5वा बॉल जरूर हाताळलाय. रनआउटचा चान्स आणि याच दरम्यान विकेटचं पतन प्लस वाईट बॉल. विपक्ष नवगाव. नवीन बॅटर विजय मैदानाच्या आतमध्ये. शेवटच्या षटकातील पुन्हा एकदा 2 चेंडू बाकी. यावेळी आपण पाहतोय उडवले बंटी पाटीलचा तडाखा. घणाघाती प्रहार, मनगटाचा वापर. बॉल हवाई सफर. षटकार. बॅटिंग आहे कर्णधाराची. वाह. आणि या वेळेला शेवटचा बॉल असेल. शेवटचा बॉल त्याला देखील दे घुमा के फटका. हा बॉल फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4 4 4 4. चौकार.
खेळ पाहायला मिळणार आहे. एका बाजूला 9व्या नायट्रोज कोलाड तर दुसऱ्या बाजूला रोहा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन. नाणेफेकीचा कौल 9व्या नायट्रोज कोलाड संघाने जिंकला. प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि प्रथम फलंदाजी करत असताना रोहा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संघाने 71 धावा जमा केल्या आहेत. 72 धावांचं लक्ष लागून राहिलंय. पंचांचा इशारा आलाय. लेट्स प्ले, लेट्स बॅटल बिगिन. सलामीची जोडी मैदानाच्या आत आलेली आपण पाहतोय. एका बाजूला राज तर दुसऱ्या बाजूला योगेश. राज आहे तर राजाने प्रजेला खुश केल्याशिवाय राहणार कसं. पहिल्याच बॉलवरती फाईन लेग बाउंड्री लाईनच्या विरगावले. कोलाड विभागातील एक नामवंत खेळाडू जो ओपनिंग साठी जाऊ देत, मधल्या फळीत जाऊ देत किंवा टेलंडला जाऊ देत, त्याची फटकेबाजी निष्णात असते, दैदिप्यमान असते. त्याचा नजराणा बॅकफुट वरून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सीमारेषा पार. नादच केलाय थेट. राज बिरगावले पहिल्या 2 बॉलमध्ये 10 धावा खेचल्यात आणि सनीलला ऐन थंडीमध्ये गरमी लागावी अशी फटकेबाजी आता मात्र सुरू केली. गोलंदाजाला अक्षरशः घाम फोडलाय. खराब चेंडूंचा समाचार घेणं, चांगल्या चेंडूंना सन्मान देणं हीच क्रिकेटची परिभाषा आहे आणि त्या दिशेने वाटचाल सुद्धा. बघा, खराब बॉलवरती ते समाचार घ्यायचा आहे, मात्र चांगल्या चेंडूला तुम्ही सन्मान नाही दिलात ना तर लवकर विकेट जातात आणि हे राज बिरगावलेला माहिती आहे. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आत. वेल डन. सनीलच्या गोलंदाजीवरती आपण पाहतोय 11 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. 72 धावांचं लक्ष पार करायचंय आणि मग त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा. योगेश लोटणकर मैदानाच्या स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय. योगेश सुद्धा आविष्कार करण्याचा प्रयत्न करतोय, नवे फटके शोधण्याचा प्रयत्न करतोय. शोधलं की सापडतं असं झी मराठीवरची अस्मिता पण म्हणायची. मग आता इथे मात्र योगेश काय करेल हे बघावं लागेल. बहात्तर धावांचं लक्ष आहे. 11 धावा धावफलकावरती लागलेत. बाची लीडिंग एज. यष्टीरक्षकाचे एफर्ट्स, ॲथलेटिझम, संपूर्ण समर्पण. पहिला हादरा फलंदाज बाद. हा खेळ अनिश्चित आहे. पहिल्या 2 बॉल्समध्ये 10 धावा आल्या, तदनंतरच्या 3 बॉलमध्ये 1 विकेट गेली, 1 फलंदाज सुद्धा बाद झालाय. 11 ही धावसंख्या, 1 फलंदाज बाद. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे, 1 चेंडू येणं बाकी आहे. एक अभूतपूर्व क्रिकेटची स्पर्धा, प्रेक्षणीय मॅच मैदानावरती आपण पाहतोय. चला मित्रांनो, दिरंगाई करू नका. पंचांना सुद्धा विनंती आहे की आपण खेळाडूंना त्या पद्धतीच्या सूचना द्याव्यात. षटक क्रमांक 2 गोलंदाजीसाठी इथून मात्र आपण पाहतोय सनील आलाय. 1 चेंडूचा अजूनही खेळ येणं बाकी आहे. प्रणित वारंगे आणि वंश कडव यांच्याकडून बंटी पाटील यांच्या इनिंगसाठी प्रत्येक षटकाराला 100 रुपयांचा
कमालीचा फटका मैदानाच्या आत. विवेक बाईत नावात खूप दम आहे, ज्याने आतापर्यंत चांगला खेळ केलाय, करिश्माई खेळ केलाय, पहिल्यापासून सेट होऊन आलाय. मित्रांनो, मॅगीला सुद्धा बनायला 2 मिनिटाचा वेळ लागतो. इथे पहिल्या मिनिटापासून, पहिल्या बॉलपासून विवेकने करिश्माई आणि आक्रमक फटकेबाजी खेळायला सुरुवात केली आहे. एका षटकाच्या सांगती अखेरीस 17 धावा धावफलकावरती लागल्यात. 5 षटकांचा हा सामना आहे. 72 धावांचा पाठलाग करायचा आहे. येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी 55 धावांची आवश्यकता असणार आहे. गोलंदाजीसाठी बदलाव होईल. इथून मात्र विजय नागवेकर गोलंदाजीसाठी सज्ज झालेत. रोहा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन साठी खेळत असताना दुसरं षटक हाताळत आहेत. यावेळेला ड्राईव्ह केलाय. एका धावेसाठी ऑफ ड्राईव्ह होता. 1 धाव इथून मात्र मिळाली आहे. 18 ऑन स्कोर बोर्ड. राज बिरगावले आणि विवेक बाईत ही जोडी मैदानावरती आहे. योगेश लोटणकरला फारसं काही करता आलं नाहीये आणि तदनंतर मात्र विवेकने पहिल्या बॉलपासून चार्ज घेतलाय. इथे बघा अचूकता आणि निर्भीडपणे गोलंदाजी काय असते हे मैदानावरती दाखवून दिले. कमालीची गोलंदाजी. नाव लक्षात ठेवा मित्रांनो, विजयाच्या दिशेने वाटचाल करायची असेल तर इथून ब्रेकथ्रू मिळवावे लागतील. अर्ली विकेट्स हे मॅचमध्ये इम्पॅक्ट टाकू शकतात, हे विसरून चालणार नाहीये. ना लाईनवरती कंट्रोल, ना लेंथवरती नियंत्रण. फलंदाजाला होता आमंत्रण, मात्र नो बॉल आलाय. बीवरचा हा बॉल आहे. ना दसरा ना दिवाळी, मात्र फलंदाजी करणाऱ्या संघाला हा नो बॉल दिलाय. एव्हरी नो बॉल काउंट्स. नो बॉल आलाय म्हणजे पुढचा चेंडू फ्री हिट असणार, यात तीळ मात्र शंका नाहीये. आणि स्ट्राईक एंडवरती इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल विवेक आहे. विवेक मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो. फ्री हिटचा बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न असफल. जर तुम्ही फ्री हिटच्या बॉलवरती चांगली गोलंदाजी करताय याचा अर्थ तुमच्याकडे दमखम आहे, याचा अर्थ तुमच्या मनगटात ताकद आहे. हे पुन्हा एकदा मैदानाच्या आत विजयने दाखवून दिलं. भले आधीच्या चेंडूवरती माझ्याकडनं चुकी घडली आहे, मात्र ती चुकी सुधारून पुन्हा एकदा मी चांगली कामगिरी करू शकतो, हे जो स्वतःला सांगतो ना, तो एक चांगला खेळाडू म्हणून उदयास येतो. आणि विजय सुद्धा त्या दिशेने वाटचाल करतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू. शॉर्ट मिड विकेट क्षेत्ररक्षक तैनात आहे. जोपर्यंत फील्ड करेल, फेक करेल, तोपर्यंत घेतलेली 1 धाव. धावफलकावरती होईल बदलाव. पहिल्या ओव्हरमध्ये जणू काही राजापूरची गंगा आली होती, त्यामुळे तब्बल 17 धावा खर्च केल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये नागपूरमधला जणू काही दुष्काळ आलाय, कारण धावा आता कमी स्वरूपातील आल्यात. केवळ 4 धावा आतापर्यंत विजयने खर्च केल्यात. यावेळेला मिस टायमिंग फटका. बॅटची एज. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात. आणखीन एक फलंदाज बॅक टू दी डक. RS रोहन सानप जाताना आपण पाहतोय. सध्याच्या घडीतील फॉर्मात असणारा खेळाडू, डाऊन टू अर्थ खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. युवा खेळाडू, उन्मकचंद खेळाडू, ज्याने फार कमी कालावधीमध्ये मेहनतीच्या बळावरती आपला खेळ दाखवला आणि रसिक मायबाप प्रेक्षकांच्या मनामध्ये घर केलंय. असं म्हटलं जातं, स्वतःला सिद्ध केलं की प्रसिद्ध आपोआप होता येतं. आणि हे रोहन सानपने बऱ्याच वेळेला करून दाखवलंय. संघ ज्या वेळेला अडचणीत आलाय त्या वेळेला रोहन सानप धावून आलाय. हे
हा इतिहास होता. आता वर्तमानात चांगली कामगिरी करून इतिहास घडवण्याची हीच ती वेळ, हाच तो क्षण, यासाठी केला होता अट्टहास. हेच कामगिरी करावी लागणार आहे. 21 धावसंख्या जमा झाली आहे. गोलंदाजीसाठी विजय नागवेकर आपल्या खेम्यातील आणखीन एक शस्त्र घेऊन सज्ज. दिशा दाखवण्याचा प्रयत्न ऑन साइडच्या दिशेने. कॅल्क्युलेटिव्ह रिस्क. क्षेत्ररक्षक तिथून मात्र स्किड झालाय. बॉल सीमा रेषा पार. नशिबाचा चौकार. धावसंख्येला आता मात्र आकार मिळालाय. इथून धावफलक जाऊन पोहोचलंय 25च्या घरामध्ये. 25 ऑन स्कोर बोर्ड. पहिल्या षटकात आपण पाहिलं 7 धावा आल्या, 17 धावा आल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं 8 धावा आल्यात. 25 धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलंय. येणारे 18 बॉल्स आणि जिंकण्यासाठी 47 अर्थातच 47 धावसंख्येची आवश्यकता. तिसरं षटक महत्वाचं इम्पॅक्टफुल षटक ज्याच्याकडे बघितलं जातं. अर्थातच ओमेगा 50-50 या षटकामध्ये फलंदाजी करणाऱ्या संघाने अर्थातच 9व्या नायट्रोज या संघाने 14 धावा केल्या तर 6 धावांचं प्लस बोनस मिळेल. मात्र जर 14 धावा नाही केल्या तर 6 धावा मायनस होतील. याकडे सुद्धा लक्ष द्यावं लागणार आहे. स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय राज बिरगावले. यावेळेला राजाने प्रजेला खुश करायचा जणू काही ठेका घेतलाय. कारण कव्हर्स बाउंड्री लाईनच्या बाहेर साइड हिरो आहे हे कोलाडकरांना माहिती आहे आणि त्याच विश्वासासाठी तो नेहमी ओपनिंगसाठी येत असताना चांगली कामगिरी करताना पाहायला मिळालंय. विघ्नेश थिटेच्या गोलंदाजीवरती आक्रमण करायला सुरुवात केली आहे. शॉर्ट पिच बॉल होता, ज्युसी होता, त्याचा दोन्ही हाताने स्वीकार सुद्धा केलाय. क्षेत्ररक्षण आता डीप मध्ये कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक सजवलाय. या वेळेला अप्रतिम, अविश्वसनीय, अतुलनीय, अचंबित करून देणारा षटकार. आजची सुगाच बदनाम आहे. खरी आग मैदानावरती आपण पाहतोय राज बिरगावलेने लावली आहे. काय कमालीचे फटके खेळले. कधी कव्हर्सच्या दिशेने, कधी मिडविकेटच्या दिशेने, कधी ऑन ड्राईव्ह, कधी ऑफ ड्राईव्ह, कधी पॅडल स्वीप. परिपूर्ण खेळाडू काय असतो हे मैदानावरती राज बिरगावलेने दाखवून दिलंय. आतापर्यंत आपल्या इनिंग मध्ये 2 चौकार, 2 षटकारांचा समावेश केलाय. यावेळेला थर्डमॅनच्या दिशेने दिशादर्शकाची भूमिका पार पाडली आहे. नशीब सुद्धा धाडसी खेळाडूंना साथ देतं. तेच चित्र मैदानाच्या आत. एकोणचाळीस धावसंख्या धावफलकावरती जमा झाली आहे. येणारे 15 चेंडू जिंकण्यासाठी 33 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. बघा, ज्या 14 धावा हव्या होत्या ना त्या पहिल्या 3 बॉल्स मध्ये आल्या आहेत. त्यामुळे 9व्या नायट्रो संघाच्या मनामध्ये त्या 6 धावा प्लसच्या आनंद देणार आहेत. चला, धावांची बढोतरी करताना पाहायला मिळतील. इथून येणारी प्रत्येक धाव हवीशी असणार आहे. अलॉंग विथ द कार्पेट फटका खेळलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल केला. जोपर्यंत फील्ड झाला, फेक झाला, तोपर्यंत अगदी गार्डन मध्ये फिरावं ना अशा पद्धतीने या यशस्वी 2 धावा पूर्ण सुद्धा केल्यात. 41
41 ही धावसंख्या पाहायला मिळते. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता. मित्रांनो, सोडायचं असेल ना तर खराब व्यसन सोडा, ती गर्लफ्रेंड सोडा जी तुम्हाला खर्च करायला लावते, मात्र निर्णायक क्षणी अशी कॅच सोडू नका. 42 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. अजूनही एका चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. धावांचा आलेख वाढत्या दिशेने पाहायला मिळतोय. राज बिरगावलेला मिळालेलं हे जीवनदान, त्याच बळावरती वैयक्तिक धावसंख्या 30च्या घरामध्ये जाऊन पोहोचली आहे. विजयासाठी इथून मात्र आपण पाहिलं तर 13 बॉल्समध्ये 30 धावांची आवश्यकता. 6 धावा धावफलकावरती ऍड होतील हे विसरून चालणार नाहीये. स्ट्राइक एंड वरती इथून मात्र रोहन सानप आपल्याला पाहायला मिळतोय. अलॉंग विथ द कार्पेट ऑन ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे, तटस्थ आहे, मात्र त्याच्या नाकावर टिचून घेतलेली ही धाव. एका धावेवरती समाधान. षटक क्रमांक 3 मध्ये आपण पाहतोय धावा आल्या आहेत त्या म्हणजे 18 आणि त्याच्यात 6 धावांची बढोतरी होईल. 24 धावा तिसऱ्या षटकामध्ये कॅल्क्युलेट केल्या गेल्यात. टोटल धावफलकावरती आपण जर पाहिलं, टोटल धावा जमा झाल्या आहेत 49. विजयासाठी इथून मात्र आपण जर पाहिलं ना तर 72 धावसंख्येचा पाठलाग केला जातोय. अजूनही 23 धावांची आवश्यकता येणाऱ्या 12 बॉल्समध्ये. 12-23 11.50 ची सरासरी राखायची आहे. हे 2 फलंदाज जर मैदानावरती टिकले ना तर हे मॅच सोपी आहे. मात्र एखादी विकेट गेली आणि कमी धावांचं एक षटक जर गेलं तर ही मॅच अर्थातच रोहा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संघाच्या बाजूने सुद्धा बघितलं जाईल. एक अभूतपूर्व क्रिकेटची स्पर्धा, प्रेक्षणीय मॅच सुद्धा जिथे रोमहर्षक पूर्ण होते. या मॅचसाठी आपण जर पाहिलं तर सन्माननीय प्रमोद शेठ अनंत म्हसकर साहेब यांच्याकडून 10,000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. सिच्युएशन टाईट, पण मैदानाच्या आत फलंदाज आहे राईट. कारण 12 मध्ये 23 करायचे असतील तर रोहन आणि राज मैदानावरती असलेच पाहिजेत. आणि मग गोलंदाजीसाठी इथून मात्र वन ऑफ दी सक्सेसफुल बॉलर विजय नागवेकर मैदानाच्या आत, वेगवान गोलंदाज. बॅक टू द बॉलर. क्षेत्ररक्षकाला केवळ आणि केवळ प्रेक्षकाची भूमिका पार पडावी लागेल. सीमारेषा पार. षटकार. लुक ॲट टू द बॉल, नॉट टू द बॉलर. गोलंदाज कोण आहे, त्याने या आधीच्या षटकामध्ये काय केलंय याच्याशी मला देणं घेणं नाहीये. इथे मला संधी मिळाली आहे ना, त्या संधीचं मी सोनं करेन. आणि रोहनने ते मैदानावरती दाखवून दिले आहे. त्याच्या बॅटचा फ्लो, त्याची बॅटची ॲक्शन आणि त्याच वेळेला त्याचा बॉडी बॅलन्स, हे संपूर्ण संतुलन बघताना एक परिपूर्ण क्रिकेटपटू म्हणून त्याची छाप त्याने मैदानावरती सोडलेली पाहायला मिळते. धावफलकाला इथून मात्र चांगलाच आकार मिळालाय. 55 ऑन स्कोर बोर्ड. विजयसारख्या गोलंदाजावरती हल्ला बोल. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिडॉन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक चांगला आहे, चांगली फेक केली आहे. 1 धाव मिळते. अब तक 56. बघा गोलंदाजाचा रनअप पाहिला ना की मला भारतीय क्रिकेट संघाचा एक माजी खेळाडू एस श्रीसनची आठवण येते. ज्या पद्धतीचा लांब पल्ल्याचा रनअप आहे, ज्या रिधमने तो जातो, कमालीचा पाहायला मिळालाय. मोठा फटका खेळलाय. ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, हवाई सफर, सीमारेषा पार. षटकार.
घोड मैदान जवळ आलंय. विजयासाठी आपण जर पाहिलं ना तर 9 बॉल्स मध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. क्रिकेट हा खेळ या शॉट नंतर फार सोपा आहे असंच वाटू लागलंय. अशीच फटकेबाजी, मॉन्स्टरस, मॅजिकल षटकार. वरती नजर टाकूयात. धावफलक मात्र जाऊन पोहोचलंय 68. विजयासाठी 4 धावांची आवश्यकता आणि राज वैयक्तिक 42 धावसंख्येवरती खेळतोय. फुलटॉस प्रकारचा चेंडू थर्डमॅनच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक थोडासा चुकला, थोडासा नाही तो पूर्णच चुकला, कारण मॅचचा निकाल इथून मात्र जाहीर झालाय. विजयश्री पटकावलंय. अर्थातच बंटी पाटील यांच्यासाठी 3 षटकारांसाठी अर्थात पारितोषिक लगावलं होतं वंश कडव आणि प्रणित वारंगे यांनी. तर अर्थात बंटी पाटील आपण लगेच या आणि आपलं पारितोषिक घेऊन जायचंय. दोन 2025 मध्ये प्रेक्षणीय सामना आपण पाहिला. हा प्रेक्षणीय सामना जिंकलाय अर्थातच 9व्या नायट्रोज कोलाड संघाने. व्हेरी वेल डन. आणि त्यांच्या विजयासाठी या स्पर्धेचे पुरस्कर्ते सन्मान्य प्रमोद शेठ अनंत मस्कर साहेब यांच्याकडनं 10,000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. आणि समवेत आता मॅन ऑफ द मॅच या खेळाडूसाठी 2,000 रुपयांचं ॲडिशनल कॅश बॅक दिलं जाणार आहे. हे पारितोषिक कोणाला दिलं जाणार यामध्ये अजिबात दुमत नाहीये. जो सलामीसाठी गेला, ज्याने रोखठोक कामगिरी केली आणि प्रजेच्या मनातील राजा म्हणून ठरलेला नन अदर दॅन राजा बिरगवले अर्थात राज बिरगवले ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. प्रथमतः आपण हे इंडिव्हिज्युअल कॅश प्राइज देणार आहोत. राज यायचे या स्पर्धेचे करते धरते करविते सर्वा सन्मान्य प्रमोद शेठ मस्कर यांच्या माध्यमातून 2,000 रुपयांचा कॅश प्राइज आणि हे मोमेंटम देऊन या ठिकाणी पारितोषिक सुद्धा दिलं जाते. व्हेरी वेल डन. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स.